त्याचबरोबर तिथला पोलीस अधिकाऱ्यांनी देखील कारवाई करावी की त्यांनी ताबडतोब स्टेप घेतला नाही, MCR मागितला, PCR पण मागितला नाही. अशा प्रकारच्या घटना होत आहेत, होऊ नये. त्यांनी आश्वासन दिलं आहे की या सोमवारपर्यंत आपल्याला नक्की कारवाई देतील. आपण मागणी केली आहे की तिथला जो आयोग आहे तो सस्पेंड व्हावा, पहिली आपली ही पण मागणी आहे. आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पोलीस सुरक्षा देखील देण्यात यावी. मंदिराभोवती आता ते एक व्हॅन सध्या ठेवणार आहे पोलीससाठी. आणि बाकीच्या गोष्टींनी आपलं आश्वासन दिलं आहे की आम्ही सगळं लवकरात तुम्हाला याच्यामध्ये न्याय मिळवून देतो. त्यांना आपण सांगितलेलं आहे की जर तुम्ही सोमवारपर्यंत त्या जिहादी नेत्यावरती ज्यांनी आमच्या हिंदू देवी देवतांच्या मंदिरात घुसून दहशतपणा केला त्याच्यावर सोमवारपर्यंत कारवाई केली नाही तर सकल हिंदू समाज हा शांत राहणार नाही. त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू. तर त्यांनी आम्हाला विनंती केली का सोमवारपर्यंत थांबा. जर कारवाई नाही झाली तर आपल्या सर्वांना एकत्र होऊन हिंदू त्या हजुरीचे जे हिंदू आहेत त्यांच्याबरोबर सकल हिंदू समाज ठाण्यातले हिंदू त्यांच्याबरोबर आहे आणि उभा राहील आणि त्यांना हे दाखवून देईल त्या सर्व जिहाद्यांना जे आपल्या मंदिरात घुसले. जर कारवाई नाही झाली आपण लवकरच आपलं मंदिर पण पवित्र करू. कारण की त्या जिहादींनी चप्पल घालून आपल्या लोकांना धमकी दिली आहे, तिकडे शिवीगाळ केलेली आहे. जर त्यांनी पोलीस स्टेशनकडनं सहकार्य नाही भेटला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व आयोग हे सस्पेंड नाही झाले तर सकल हिंदू समाज या नात्याने आपण आपल्या त्या हिंदू बांधवासाठी जे हजुरीमध्ये दहशतीत आहेत त्यांच्यावरती आपण सर्वांना एकत्र राहून त्यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावरती व आयोनवरती कारवाई व्हावी व जो मुलगा आमच्या याच्यात घुसला त्याच्यावरती कारवाई व्हावी. जर नाही झाली तर आपण हिंदू म्हणून पेटून उठू. नाही तर हे जिहादी आपल्या त्या तिकडे राहणाऱ्या हिंदू बांधवांना काश्मीर फाईल सारखा विषय करायला लावतील. घोषणाबाजी करू नका आणि कोणी करू नका आणि घराच्या बाजूला हे होत आहे.